नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूया जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. दक्षिण कोरिया विरुद्ध लष्करी कारवाई करण्याची योजना पुढे ढकलत असल्याचं उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी जाहीर केलंय. मागील आठवड्यात संपर्क कार्यालय उडवून उत्तर कोरियानं आक्रमक कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं दाखवून दिलं होतं, पण अचानक आता उत्तर कोरियानं सबुरीची भूमिका घेतली आहे. दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयानं आपण तणावाच्या परिस्थितीत उत्तर कोरियाकडून येणाऱ्या प्रतिसादाकडे लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांच्या सहकार्यांशी चर्चा करणार आहेत. किम यांनी लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असला तरी दक्षिण कोरियाकडून सावधपणे सर्व हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. मलेशियातील 2000हून अधिक शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. 1ली ते 10वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास प्रशासनानं परवानगी दिली आहे. सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर यांसह इतर सुरक्षेचे कठोर नियम शाळांना पाळावे लागणार आहेत. जर एखाद्या शाळेत कोरोनाचे रुग्ण आढळले तर ती शाळा तातडीनं तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिनिक्स इथल्या सभेत कोरोनाचं वर्णन करताना पुन्हा एकदा कुंगफ्लू असा शब्द वापरलाय. अलीकडच्या अनेक सभांमध्ये ट्रम्प जाणीवपूर्वक कोरोनाचं कुंगफ्लू असं वर्णन करताना दिसले. ही वर्णद्वेषी टिप्पणी असल्याची टीका त्यांचे विरोधक करतात. ब्राझीलमधील मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना ग्रामीण भागात रुग्ण वाढल्यानं प्रशासनामध्ये चिंतेचं वातावरण आहे. कॅम्पिनास आणि इतर भागात मोठ्या संख्येनं रुग्णांची संख्या वाढत असल्यानं उपचार करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. अनेकांसाठी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचं चित्र आहे. तर आयसीयू भरल्यानं अनेकांना शहरात पाठवण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. ब्राझीलच्या रेडक्रॉसने रिओ दी जानेरिओमधील मुख्य घाऊक बाजारातील कॉरिडॉर स्वच्छ केलेत. रेडक्रॉसच्या सदस्यांनी निर्जंतुकीकरण मोहिमेबरोबरच इथल्या कामगार आणि ग्राहकांचं तापमान आणि रक्तदाब तपासलं. कोरोना संसर्गाचा कसा सामना करावा याचं मार्गदर्शनही त्यांना करण्यात आलंय. लॅटिन अमेरिकेतल्या अनेक देशांमध्ये रेस्टॉरंट सुरू झाली आहेत, पण सामाजिक अंतर आणि इतर अनेक उपाययोजनांचं पालन करावं लागणार आहे. अर्जेंटिनामध्ये सॅन पेलेग्रिनोमधील प्रसिद्ध डॉन जुलियो स्टिक हाऊस या रेस्टॉरंटनं ग्राहकांसाठी सुरक्षित डिलिव्हरीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. पोर्तुगाल देशाची राजधानी लिस्बनच्या काही भागांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेत. कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढत असल्यानं सरकारनं हे पाऊल उचललंय. शहरातल्या हॉटस्पॉट भोवती कठोर निर्बंध लावण्यात आले, त्यामुळे शहराच्या इतर भागात संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होईल असा विश्वास पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी व्यक्त केलाय. चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणं आढळल्याच्या घटनेला 12 दिवस उलटून गेले आहेत. यानंतरही प्रशासनाकडून मास टेस्टिंग थांबवण्यात आलेली नाहीये. 22 जूनपर्यंत शहरातील 30 लाखांहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली होती. 11 जूनपासून बीजिंगमधील एकूण 2249 लोकांना संसर्ग झाल्याचं आढळलंय. मेक्सिको सिटी आणि दक्षिण आणि मध्य भागांना भूकंपाचा हादरा बसलाय. रिश्टर स्केलवर 7.5 इतकी तीव्रता या भूकंपाची नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू ओएक्सासा राज्यातील पॅसिफिक किनारपट्टीवरील गावच्या 23 किलोमीटर दक्षिणेस होता. यानंतर किनारपट्टीवर त्सुनामीचाही इशारा देण्यात आलाय. भूकंपात 4 जणांचा मृत्यू झाला असून राजधानीतील काही इमारतींचंही नुकसान झालंय. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीला भूकंपाचा मोठा धक्का बसलाय. सुदैवाने या भूकंपात कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाचं फारसं नुकसान झालेलं नाही. भूकंपानंतर घाबरलेल्या रुग्णांना धीर देण्याचं काम इथल्या कर्मचाऱ्यांनी केलं. काही रुग्णांनी घाबरून वॉर्डच्या बाहेर धाव घेतली. दक्षिण भागात इस्रायलकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्र परतवून लावण्याचं सिरियन लष्करानं सांगितलंय. हमा प्रांतात असलेल्या लष्करी चौक्यांना इस्रायलनं लक्ष्य करत ही क्षेपणास्त्र डागली होती. या हल्ल्यात फारसं नुकसान झालं नसल्याचा दावा सिरियानं केलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी पहाटे ओरिझोनच्या प्रचार मोहिमेनंतर व्हाईट हाऊसमध्ये परतले. तुळसा आणि ओक्लाहोमा इथे झालेल्या प्रचार सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना संसर्गादरम्यान पहिल्यांदाच एखाद्या रॅलीला ट्रम्प यांनी संबोधित केलं होतं. पोलंडचे अध्यक्ष आंद्रेश दुडा यांनी पुन्हा निवडणुका घेण्याचं आवाहन केलंय. अलीकडच्या निवडणुकांमध्ये दुडा यांना जवळपास 40% पाठिंबा मिळाल्याचं दिसून येत आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी रफाल ट्राझास्कोव्स्की यांच्याकडे जवळजवळ 30% मतदारांचा पाठिंबा आहे. तरीही 50%पेक्षा जास्त जनतेचा पाठिंबा आपल्याला मिळेल असा विश्वास अध्यक्षांना आहे.
मलावी देशाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान संपन्न झालं. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या दोन पक्षांमध्ये खरी लढत आहे. UDFचे मुथारिका हे मागील निवडणुकीत विजयी झाले होते. मतदानादरम्यान मलावीमध्ये हिंसाचाराच्याही घटना घडल्या आहेत. पोलीस आणि सरकार विरोधी कार्यकर्त्यांमध्ये थायलंडची राजधानी बँकॉक येथे संघर्ष बघायला मिळाला. वर्धापन दिन कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. राजेशाहीची समाप्ती आणि लोकशाहीची अंमलबजावणी करावी अशी या आंदोलकांची मागणी होती. लिबियाची राजधानी त्रिपोलीजवळ सामूहिक दफन करण्यात आलेल्या मृतदेहांचा शोध घेण्यात येतोय. लिबियाच्या सरकारनं हरवलेल्या व्यक्ती आणि इतर माध्यमातून या कबरींचा शोध घेतला जातोय. या शोध कामात आतापर्यंत 10 मृतदेह सापडले आहेत. फील्ड मार्शल खलिफा हिफ्तर यांच्या नेतृत्वातील सैन्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ठार मारून त्यांचं सामूहिक दफन केलं असण्याची शक्यता आहे. हैतीमधील हिंसाचाराचा आरोप असलेल्या काही नेत्यांना अमेरिकेतून मायदेशी परतताच अटक करण्यात आली आहे. 1990 दरम्यान हैतीमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 90 सालात झालेल्या वांशिक संघर्षात अनेकांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि यानंतर या सर्वांनी अमेरिकेत पलायन केलं होतं. अमेरिकेतील अटलांटा शहरात रेशार्ड ब्रुक्स यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लोक ब्लॅक लाईव्ह मॅटरचा काळा टी-शर्ट घालून उपस्थित होते. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या मुलीनंही यावेळी बोलताना ब्रुक्सला न्याय देण्याची मागणी केली आहे. माजी सांसद स्टेसी ॲब्रॅम आणि अटलांटाचे महापौर केशा लान्स वॉटन्स हे सुद्धा या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC-मधील व्हाईट हाऊसपासून जवळच असलेल्या लाफेट पार्कमध्ये पोलिसांची मोठी उपस्थिती होती. इथला अध्यक्ष अँड्रू जॅक्सन यांचा पुतळा उखडण्याचा प्रयत्न काही आंदोलकांकडून करण्यात आला. या परिसरात कुंपण घातल्यानं सेंट जॉन चर्च समोर आंदोलकांनी तंबू ठोकले. जानेवारीत फ्रेंच डिलिव्हरी चालकाच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेनंतर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं टाकले. पॅरिसच्या आयफेल टॉवरजवळील चौकात एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 4 पोलिसांना अटक करण्यात आली असली तरी त्यांच्यावर अद्याप मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात आलेला नाहीये. या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. वेस्ट बँकच्या काही भागांना जोडण्याच्या सरकारच्या योजनेविरोधात शेकडो इस्रायलींनी राजधानी तेल अव्यूमध्ये आंदोलन केलं. इस्रायलच्या प्रस्तावामुळे पॅलेस्टाईन नेतृत्वावर संताप व्यक्त करण्यात येतोय. ट्रम्प प्रशासनानं आखलेल्या या योजनेला विरोध न करण्याचं पॅलेस्टाईननं ठरवलंय. तर इस्रायलच्या मेरेट्स पक्षाचे सदस्य यायर गोलन यांनी या निर्णयामुळे सरकारला धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे. इस्रायली पोलिसांच्या गोळीबारात एका पॅलेस्टिनियन ड्रायव्हरचा मृत्यू झाला. या ड्रायव्हरनं इस्रायली सैन्य दलाच्या जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलंय. मात्र इस्रायलचा हा दावा मृत ड्रायव्हरच्या कुटुंबियांनी फेटाळून लावलाय. जेरुसलेमच्या पूर्वेकडील चौकीवर गोळीबाराची ही घटना घडली आहे. आपत्कालीन यंत्रणेला प्रकृती बिघडल्याची माहिती दिल्यानंतर आलेल्या पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप कॅनडातील एका नर्सनं केलाय. केलोवना इथल्या नर्सिंगचं प्रशिक्षण घेत असलेल्या या महिलेनं पोलिसांनी केलेल्या गैरवर्तणुकीत आपल्याला शारीरिक जखमा झाल्याचाही दावा केलाय. यासंबंधीचं फुटेजही कोर्टात सादर करण्यात आलंय. अमेरिकेतील ब्रॉन्क्समधल्या शाळेचे 6 संस्थापक आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ सदस्य एलियट एन्गल यांनी मतदारांना मत देण्याचं आवाहन केलंय. कोरोना संसर्गाच्या काळात मतदारांसाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपल्याला मत द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय. एंगल यांची लढत ब्रॉक्स यांच्याशी आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटीच्या वकिलांनी फिल्म स्टार रॉन जेरेमीवर 3 महिलांवर बलात्कार केल्याचा आणि 4थ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय. मनोरंजन उद्योगातील लैंगिक गैरवर्तनाची चौकशी करण्यासाठी जिल्हा अटर्नी जॅकी लेसी यांनी टास्क फोर्स स्थापन केलं होतं. या टास्क फोर्सनं जेरेमी यांच्यावर आरोप ठेवले. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्बिया देशातील अनेक शहरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या ओसंडून वाहत असल्यानं अनेक गावं पाण्याखाली गेलेत. पश्चिम आणि मध्य सर्बियामध्ये अनेक घरं बुडाली आहेत. तर रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अमेरिकेतल्या न्यू जर्सी भागातील मिडलसेक्स काउंटीमधील एका तलावात एकाच कुटुंबातील 3घांचा मृतदेह आढळला. आजी आजोबा आणि 8 वर्षांची नात हे 3ही पीडित तलावामध्ये बुडाल्याचं बघायला मिळालं. हे कुटुंब मे महिन्यातच इथे राहण्यासाठी आलं होतं. त्यांच्या अशा धक्कादायक मृत्यूनं शेजाऱ्यांनीही मोठा धक्का बसलाय.
अमेरिकेचा हवाई दल आणि नॅशनल गार्ड यांनी 1952 मध्ये अलास्कामध्ये कोसळलेल्या विमानाचे अवशेष शोधून काढले. 1952 मध्ये एअरफोर्सच्या C-124 ग्लोबमास्टर विमानाला चुगाच पर्वताच्या जवळच्या माउंट गॅनेट जवळ अपघात झाला होता. या अपघातात विमानातील सर्व 52 लोक ठार झाले. यातील अनेकांचे मृतदेह अद्यापही हाती लागलेले नाहीयेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेला भेट दिली. इथे बांधण्यात येत असलेल्या भिंतीमुळे बेकायदेशीरपणे अमेरिकेत येणाऱ्यांना आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. सीमेवर करत असलेल्या बांधकामाचा फायदा निवडणुकांमध्ये होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. जेम्स बॉन्ड पटातील अभिनेते पियर्स ब्रॉसनन यांनी आपल्या कोरोना विलगीकरणादरम्यानच्या अनुभवावर एक पुस्तक लिहिण्याचं ठरवलंय. युरोव्हिजन सॉन्ग कॉन्स्टंट द स्टोरी ऑफ फायर सागा या नवीन चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी ते हवाई इथल्या आपल्या घरी आहेत. इथे ते या नव्या अनुभवावर लिखाण करतायत. अमेरिकेत चीजची मागणी वाढल्यानं अचानक किमतीत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून रेस्टॉरंट बंद असल्यानं चीजच्या किमती स्थिर होत्या, पण आता रेस्टॉरंट पुन्हा सुरू झाले असल्यानं मागणीत वाढ झाली असून पुरवठा कमी असल्यानं किमती वाढत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय. जर्मनीच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नॉर्थ राईन वेस्टफॅलिया राज्याच्या गव्हर्नरने नवे नियम जारी केले. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना याचं पालन करावं लागणार आहे. यामध्ये चित्रपटगृह, जिम आणि बार बंद राहणार आहेत. पूर्वी पश्चिम काउंटीमधील शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. क्रोएशियातील कोपाकबान किनाऱ्यावर एक शार्क पाहिल्याचं इथल्या पर्यटकांनी सांगितलं. रहिवाशांनी किनाऱ्यावर शार्क पोहत असल्याचा एक व्हिडिओही जारी केलाय. शार्क दिसल्यानंतर इथे समुद्रात पोहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रेस्टॉरंट्स, जिम, जलतरण तलाव, ग्रंथालय आणि केजी स्कूल पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. मार्चच्या उत्तरार्धात शहरात या सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या. मॉस्कोचे महापौर यांनी 2 आठवड्यांपूर्वी रशियन राजधानीत लॉकडाऊन संपवण्याची घोषणा केली होती. मागील आठवड्यात डेंटल हॉस्पिटल, संग्रहालय, कॅफेही उघडण्यात आली होती. जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. सुरुवातीला बातमी आहे जपानमधून. जपानमधील ओकिनावा इथल्या रहिवाशांनी आपल्या प्रियजनांच्या आठवणीत शांततेसाठी प्रार्थना केली. ओकिनावाच्या लढाईच्या समाप्तीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या युद्धात 2 लाखपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. अण्वस्त्रबंदी, युद्धाचा त्याग आणि चिरस्थायी शांततेसाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. सर्बियामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. अनेक भागांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालंय. नद्या दुथडी भरून वाहत असल्यानं पश्चिम आणि मध्य सर्बियामधील तब्बल 700 घरांमध्ये पाणी शिरलंय. बोस्नियातील पश्चिम परिसरही या पुरामुळे प्रभावित झालाय. इथले रस्ते, पूल, घरांचंही मोठं नुकसान झालंय. रशियामध्ये त्यांचा विजय दिवस संपन्न झाला. मॉस्कोमध्ये या निमित्तानं भव्य मिलिटरी परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत रशियानं जर्मनीचा पराभव केला होता. त्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तो विजय साजरा करण्यासाठी दरवर्षी ही परेड या ठिकाणी आयोजित केली जाते. मॉस्कोमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे ही परेड जी आहे ती घेणं शक्य झालंय. विजय दिवसाची परेड हा दरवर्षी रशियासाठी मोठा दिवस असतो. यंदा या परेडमध्ये रणगाडे आणि दीर्घ पल्ल्याची क्षमता असणारी क्षेपणास्त्रही दाखवण्यात आली आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी स्थान मिळावं यासाठी रशियानं पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवला आहे. सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यांची संख्या वाढवावी यावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. पण यावर चीन काय भूमिका घेतो तेही महत्त्वाचं ठरेल. अमेरिकेत काल ट्रम्प यांच्या रॅलीनंतर हिंसक घटना घडली. ट्रम्प यांच्या ताफ्यासमोर निदर्शनं करण्यासाठी काही आंदोलक जमले होते, पण त्यांना तिथून हटवण्यावर पोलीस ठाम होते. दरम्यान दोघांमध्ये वादावादी झाली आणि पोलिसांनी काहींना धक्काबुक्कीही केली आहे.
अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एक कर्मचारी थोडक्यात बचावलाय. डागडुजीचं काम करण्यासाठी हा कर्मचारी खांबावर चढला होता, पण तिथेच त्याची प्रकृती बिघडली. सार्वजनिक सुरक्षा विभाग तातडीनं कामाला लागला आणि त्यांनी काही मिनिटांमध्ये हेलिकॉप्टर पाठवलं आणि त्याला एअरलिफ्ट केल्यावर लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रशियामध्ये पायजमा शर्यतीचं यंदा 5वं वर्ष आहे. अनेक जण यामध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते. एरवी ही शर्यत एकाच शहरात म्हणजे सेंट पीटर्सबर्गमध्ये होते, पण यंदा सदस्यांनी आपापल्या शहरामध्ये धावून त्याचे व्हिडिओ पाठवले. ऑस्ट्रेलियामध्ये आज 1 महिन्यांहून अधिक काळानंतर एका कोरोना बळीची नोंद झाली आहे. विक्टोरिया राज्यातल्या 80 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला, ज्यामुळे इथल्या कोरोना बळींची संख्या 103 वर पोहोचली आहे. तर संक्रमितांचा आकडा हा 7,521 वर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियात गेल्या 24 तासांमध्ये आणखी 30 रुग्णांची भर पडली आहे, ज्यामध्ये 20 रुग्ण विक्टोरिया राज्यातले तर बाकीचे 10 रुग्ण हे न्यू साऊथ वेल्समधले आहेत. मेक्सिकनमध्ये सैन्यातील कोरोना रुग्णांसाठी लष्करी रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये आतापर्यंत 106 रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयात लष्करी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांवर देखील उपचार सुरू आहेत. चिलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या 2 लाखांवर गेली असून 4,000हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इथं क्वारंटाईन केंद्राची संख्याही वाढवण्यात आली आहे. यूकेमध्ये लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथिल करण्यात आले. 4 जुलैपासून पब सुरू करण्यास परवानगीही देण्यात आली आहे. शिवाय चित्रपटगृह देखील सुरू करण्यात येणार आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्याची घोषणा केल्यानंतर आता इथलं व्यवसाय देखील पुन्हा सुरू झाले. अमेरिकेनं कोरोनाच्या संकट काळात पेरूला मदत केली आहे. अमेरिका सरकारनं पेरूला 250 व्हेंटिलेटर्स दिले आहेत. कॅलाओ शहरातील जॉर्ज चावेज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे व्हेंटिलेटर उतरवण्यात आले. ज्या शहरात कोरोनाचा धोका अधिक आहे तिकडे तातडीने व्हेंटिलेटरचं वाटप करण्यात येणार आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भेदभावाची भावना वाढत असल्याचं अमेरिकेतील संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कॉमर्स कमिटी समोर या संदर्भात डॉक्टर अँथनी फौकी यांनी अहवाल मांडला. या संदर्भात एक रिसर्च करण्यात आला असून उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांची अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अमेरिकेत फिनिक्स चर्चच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ड्रीम सिटी चर्चमधील मेळावा बेकायदेशीर असल्याचं सांगत पोलिसांनी या मेळाव्यावर बंदी घातली. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात आंदोलन केलं. बातमी फ्रान्समधून. फ्रान्समधील संसद इमारतीच्या समोरील पुतळ्याला हटवण्याची मागणी करण्यात आली. वसाहतवादाशी संबंधित स्मारक हटवण्याकरता जागतिक स्तरावर दबाव आणला गेलाय. दरम्यान पुतळ्यासंदर्भात सुरू असलेल्या मुद्द्यावरून चर्चेची मागणी समूहाने केली आहे.